नमस्कार मंडळी, कसे आहात? मी भक्ती स्वागत करते माझ्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर व्लॉगची सुरुवात झालेली आहे संध्याकाळी 5 वाजल्यापासून। पिल्लूसाठी ही मस्त रवा आणि शेवयांची मी पेज बनवली। त्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो होतो भाजी आणायला, तेव्हा येताना ना मी सुकट देखील आणली होती आणि माझ्यापुरती आणि मिस्टरांपुरतीच आणली होती। छटाकवरती भेटते ही ॲक्च्युली, आणि ती संध्याकाळीच करून टाकली कारण मुंग्यांपासून ह्याला वाचवणं खरंच खूप कठीण आहे। आणि ही जी रील टाकली होती ना मी इंस्टाग्रामला, खूप व्हायरल गेली ही रील, जी की मला आईनी सवय लावली की संध्याकाळी झोपताना सगळं स्वच्छ करून झोपायचं, ती वाली। तर खूप म्हणजे खूप व्ह्यूज गेलेत ह्या रीलला। मला तर खूप भारी वाटलं, म्हटलं इथे देखील शेअर करावी। त्यानंतर सुट्टीचा दिवस उगवला आणि तुम्हाला सांगते, मागच्या गुरुवारी पिल्लूला वॅक्सिन द्यायची होती, पण ती आजारी असल्यामुळे आम्ही पोस्टपोन केली आणि या गुरुवारी द्यायचं ठरवलं। वॅक्सिन देऊन आलो, त्यातली एक वॅक्सिन राहिलेली आहे द्यायची अजून, कारण तो डोस म्हणजे संपलं होतं ती वॅक्सिन, त्यामुळे थोड्याच प्रमाणात येते ती वॅक्सिन। तर आम्हाला परत 2 ते 3 तारखेला जावं लागणार आहे। घरी आलो, जेवण केलं, मी थोडी शतपावली केली आणि बघा पिल्लूवरून मला बघते आणि तिला एवढं भारी वाटतंय ती तिथून बघत होती मला, मी चालत होती ना, आणि आज हेअर पण धुतले होते, म्हणजे केस पण धुतले होते। मग थोडंसं असं कोवळ्या उन्हाला गेलं ना, मग जरा केस पण वाळले जातात, नाही तर ओले ओलेच राहतात। त्यानंतर झोप काढली एक मस्त निवांत। सुट्टी दिवशी झोप काढली नाही तर काय केलं असं होतं, मग परत आठवडाभर झोप काढायला भेटत नाही दिवसा। तर मी नंतर 5 वाजता उठून थोडंफार फ्रेश झाले, तोंड वगैरे स्वच्छ धुवून घेतलं आणि मला आज ना भाजणी बनवायची होती, म्हणजेच थालीपीठासाठी, म्हणजे आमच्या इकडे बोलतात धपाट्यांसाठी मला भाजणी बनवायची होती। तर मी काल बुधवारी येतानाच थोडंफार जे नाचणी भाजणी वगैरे साहित्य लागतं ते आणून ठेवलं होतं। तर मग मी लोखंडी कढई घेतली आणि यामध्ये भाजायला घेतलं। खूप वेळ लागतो बारीक गॅसवरती एक एक गोष्टी भाजायला, आणि लोखंडी कढई असल्यामुळे कसं छान भाजले जातात। मग आधी काय केलं, मी नाचणी भाजून घेतली आणि मी असं माप वगैरे काही घेतलं नव्हतं, मी ऑनलाईन 1-2 व्हिडिओ चेक केले यूट्यूबला आणि तशी बनवली। आता माझी मम्मी ना, पप्पा जेव्हा माझे चिंचणीला किंवा चिंचणी मायक्का देवीला जेव्हा जातात ना, तेव्हा माझी मम्मी धपाटे बनवते ना, तेव्हा ती भाजणी बनवते, पण एवढं काय नाही, ती अंदाजे घेते, तसंच मी पण घेतलं आणि सगळं काही मी डब्यातून काढलं। ही माझी किटली आहे, यामध्ये मी सगळी काही कडधान्य वगैरे ठेवते। तर यातून मी आता काढून सगळं काही भाजायला घेतलं। गहू, ज्वारी, नाचणी, बाजरी, तांदूळ आणि मूग डाळ मी संध्याकाळी धुवून ठेवले होते, वाळले होते आतापर्यंत ते, कारण ना बुधवारी जेव्हा संध्याकाळी खूप टाईम असतो तेव्हा मी गुरुवारची सगळी कामं करते, म्हणजे गुरुवारी सुट्टी दिवशी काही टेन्शन राहत नाही। मग हळूहळू करून सगळे मी धान्य भाजून घेतले, धने पण इथे भाजले, जिरे, ओवा असं सगळं काही घेतलं आणि पहिल्यांदाच मी करत होते, कारण आता आम्ही चालू केलेली आहे आमची घरी चक्की, घरघंटी जी असते ना ती आम्ही चालू केलेली आहे, त्यामुळे आता घरी दळू शकतो ना। तर सगळं काही भाजून झालं, संध्याकाळचं जेवण बनवायच्या तयारीला लागले मी। इथे मी भाकरी बनवून घेतल्या। आजकाल ना आम्हाला पातळ भाकरी खूप आवडतात, कारण माझी मम्मी खूप पातळ भाकरी करते, छान लागतात एकदम मऊ। तशाच मी आज भाकरी केल्या, 4 भाकरी करून घेतल्या, एकदम मऊ आणि एकदम पातळ, लहान लहान घ्या। तर आज करणार होते मी पालकचा गरगट्टा, जो की मला प्रचंड आवडतो। हिरव्या पालेभाज्याच मला प्रचंड आवडतात, लाल माठ, मेथी, शेपू, पालक, आंबाड्याची भाजी, अशा सगळ्या। मग हिला शिजवून घेतलं मी मस्त, चण्याची डाळ, शेंगदाणे टाकून, आणि गरगट्टून अशी मस्त भाजी केली, मिरचीची, लसणाची फोडणी दिली। तुम्हाला आवडते का अशी भाजी? आमच्या इकडे गरगट्टा बोलतात, तुमच्या इथे काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा। मग सगळं काही किचन आवरून घेतलं। खूप लवकर होतं आजकाल आमचं जेवण, कारण मी 5ला सुटते ऑफिसवरून, 5:30 किंवा 5:15 हार्डली मी वॉकिंग डिस्टन्स आहे, तेवढ्या वेळात मी घरी येते आणि लवकरच स्वयंपाक करतो। असं आमचं घर आहे, इथून हॉलची एंट्री, इकडे किचन, देवपूजा मस्त झालेली आहे आणि सगळं काही काम आवरलेलं आहे। आणि मग मी ऑफिसवरून लवकर येते तर मी लवकरच जेवण बनवते आणि लवकरच एकदम मस्त पिल्लूसोबत खेळत बसतो। पिल्लू तर काय लेट झोपते खूप। तर असं आमचं छोटंसं घर आहे, लहान बाळ असल्यामुळे पसारा होतो थोडाफार, बाकी काही नाही। आता होणारच, लहान बाळ आहे म्हटलं, लहान बाळा पसारा नाही करणार तर कोण करणार। आणि बघा आमचं लहान बाळ कसं खेळत आहे। पप्पांच्या गाडीची चावी तिला दिली आणि ती बघा मस्त खेळते, आणि दिवसाचा शेवट इथे मस्त आमची पिल्लू झोपी गेलेली आहे। आम्ही पण झोपतो, तुम्ही पण झोपा। भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।